मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है। बहुत मजा आ रहा है यहाँ। किती धूळ आहे आई बडा धूळ. आपण 2-3 महिन्यापासून धूळ लागून पडून आहे. भला मोठा माऊस पॅड गेल्या 3 वर्षापासून हा माऊस पॅड माझ्याकडे आहे. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. आणि आता वाजल्या सकाळचे 11 आणि आता मी आलो आहोत माझ्या वरच्या रूममध्ये, कारण ती मला हे अख्खी रूम साफ करायची आहे. कारण ती सर्व रूममध्ये सगळ्याच जागी धूळ लागलेला असं चिपकून गेला आहे. तर चिपकलेला धूळला काढायचा आहे. तर कसा काढायचा, मेहनत करायला लागते, पुरं साफसूफ करावी लागते. म्हणून माझ्या मेहनतीसाठी लाईक आणि सबस्क्राईब द्या आणि तुमच्या या मराठी महाराष्ट्रातल्या भावाला सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट कराल तेव्हाच चांगले चांगले व्हिडिओ येऊ शकणार. ठीक आहे, तर आता फटाफट मी पुरं साफसूफ करायला लागतो, कारण ती तुम्हाला माहिती आहे साफसूफ करायला किती वेळ लागते. ठीक आहे, तर लागतो कामाला. ठीक आहे, चला. तर आता हा टेबल साफ करायचा आहे. तुम्हाला धूळ दिसत असेल बघा, इकडं पा किती धूळ आहे आई बडा धूळ. बघितले किती धूळ आहे. आज थोडा जास्त धूळ दिसून राहिला. काम करतो, बहुत धूळ लागलेला आहे. मी पुरं धूळ साफ करून टाकतो, त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. कॅबिनेटवरती धूळ लागू नये, सगळ्याच जागी लागू नये, पुरा धूळ पुसून घेतो, मग भेटतो. हा आहे माझा मोठा माऊस पॅड, भला मोठा माऊस पॅड. 3 वर्षापासून यूज करतो आणि याची क्वालिटी आत्ता पण नवीनच आहे. नाईस. याला साफ झालं आणि ठेवलेला आहे, पुरा साफ झाला आहे. तिकडे बहुत सारा धूळ होता त्या वायराच्या कोंटामध्ये, तो धूळ हटलेला आहे. कॅबिनेटवरचा धूळ हटलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता चमकून राहिला आणि स्क्रीन पण चमकून राहिली, लाईट बी चमकून राहिले, ते सगळं चमकून राहिलं. एक नंबर साफ केलेला आहे. लाईक करा मेहनतीसाठी. तर आता मला हा कूलर साफ करायचा आहे. बहुत धूळ लागलेला आहे. तुम्ही इथं याच्या पात्यावरती पाहू शकता, बहुत जास्त धूळ लागले आहे. कुठे गेलं एवढा जास्त धूळ, धूळ बहुत लागला आहे. तर मला आता या कूलरला पण साफ करायला लागणार. तर सगळ्यात आधी याचे पात्या साफ करतो. तर आता पूर्ण कूलर झाला एकदम नवीन. पाहू शकता आत्तावर याच्यावर धूळ लागून होता, पण आता धूळ पूर्णपणे निघाला आहे. या कामासाठी पण एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब देऊन द्या. आणि आता मी हा पाईप, अरे यार, आता मी पाईप घेऊन चाललो वरच्यावाला कूलर भरायला. जायला मी आता साफ केला. सगळ्यात आधी या साखळी खोलावी लागणार जोर लावून. यास, दरवाजा खुलल्याच्या नंतर हा पाईप गेला आहे कूलरच्या अंदर आणि कूलरच्या अंदर कसा खालतून वरता आला आणि याच्या अंदर गेला. हे बघा, कूलर आता भरणं सुरू झालेलं आहे. एका चुटकीत हे बघा पुरा कूलर भरत आला आहे. आता मी पाहत आहो की हा कसा भरते. हे यस, मला ना असं कूलर भरताना पाहायला बहुत बढिया वाटते, एक नंबर वाटते. पाहता पाहता कूलर पण भरून गेला. गाईज लाईक करो, भागो बंद करना. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है। बहुत मजा आ रहा है यहाँ पे. तर आजचा हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो. भेटूया आता अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आजच्या या व्लॉगला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बाय बाय.